एका शांत दिसणाऱ्या घरात एक गुपित गेल्या कित्येक वर्षांपासून होतं. एक मुलगी जिचे लग्नाआधीच एका मुलासोबत संबंध होते, पण घरच्यांच्या निर्णयामुळे तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून देण्यात आलं. मर्जी नसतानाही तिनं संसार स्वीकारला. वेळ पुढे गेला आणि 2 गोंडस मुलं झाली. नवरा प्रेम करणारा, तिच्यासाठी उभा राहणारा मिळाला. घरच्यांशी पटत नसल्यामुळे त्याने सगळं सोडून तिला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला सुरुवात केली. सगळं ठीक चालत होतं, पण इथेच तिच्या आयुष्यात पुन्हा आला तिचा पहिला प्रियकर आणि तिथून तिचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. घर तेच, नवरा तोच, पण तिची दुनिया वेगळी बनत गेली. ती त्याला घरी बोलवू लागली आणि त्यांच्यात संबंध निर्माण झाले. इतकंच नाही तर भूतकाळातील अजून काही लोक पुन्हा तिच्या आयुष्यात येऊ लागले. 1 नाही 2 नाही तर अनेक पुरुष तिच्या संपर्कात आले आणि नवऱ्याच्या विश्वासाच्या मागे ती एक वेगळीच जिंदगी जगू लागली. ज्या घरात ती नवऱ्यासोबत संसार करत होती, त्याच घरात त्याच बेडवर ती इतरांसोबत संबंध ठेवत होती. पण नवऱ्याला याची अजिबात कल्पना नव्हती. एक दिवस त्याच्या मित्राने सहजच सांगितलं, तुझ्या घरी वेगवेगळे पुरुष येतात, तशी चर्चा आहे सध्या गल्लीत. आणि तिथून त्याच्या मनात संशयाची सुरुवात झाली. तो घाबरला, पण शांत राहून त्यानं लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि जे त्यानं पाहिलं त्याने त्याचा विश्वास हादरला. तरीही मुलांसाठी त्यानं सगळं सहन केलं आणि तिला एक शेवटची संधी दिली. त्याला वाटलं सगळं ठीक होईल, पण त्याला काय माहिती की ही फक्त सुरुवात होती, कारण तिच्या आयुष्यात अजून कितीतरी गोष्टी लपलेल्या होत्या. एक दिवस तो अचानक ऑफिसमधून लवकर घरी आला, पण घरात कोणीच नव्हतं. त्याचा संशय वाढला आणि तो थेट त्या ठिकाणी पोहोचला जिथे त्याच्याच बायकोसोबत तो एकदा गेला होता. पण तिथे जे त्यानं पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण जिच्यावर त्यानं पुन्हा विश्वास ठेवला होता तीच त्याची बायको पुन्हा त्याच गोष्टी आपल्या नवीन प्रियकरासोबत करत होती. आणि अचानक तिचं लक्ष दारात उभ्या राहणाऱ्या नवऱ्यावर गेलं. ती पटकन सावरली, पण तिला दुसऱ्याच व्यक्तीसोबत पाहून नवरा पुन्हा सावरेल का? आता काय करेल हा तुटलेला नवरा? त्याच्यासमोर येईल का सगळं बायकोचं सत्य, की अजून काही धक्कादायक गोष्टी उघड होणार आहेत? पूर्ण स्टोरी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गावातलं एक साधं पण सुसंस्कृत कुटुंब, जिथे मान सन्मान, नाती आणि विश्वास यांना खूप महत्त्व होतं. त्या घरातला मोठा मुलगा होता सुरेश. शांत, समजूतदार आणि जबाबदारींची जाणीव असलेला. लहानपणापासूनच त्यानं घरची परिस्थिती पाहिली होती. आई वडिलांनी केलेले कष्ट पाहिले होते. त्यामुळे आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आणि आपल्या कुटुंबाला सुखात ठेवायचं हेच त्याचं एकमेव स्वप्न होतं. सुरेश फार बोलका नव्हता, पण मनानं खूप मोठा होता. त्याच्या डोळ्यात नेहमी एकच गोष्ट दिसायची, मी माझ्या माणसांसाठी काहीही करेन. वेळ गेली, शिक्षण पूर्ण झालं आणि तो शहरात नोकरीला लागला. साधी नोकरी होती, पण प्रामाणिकपणे काम करणारा सुरेश हळूहळू सगळ्यांचा विश्वास जिंकत होता. महिन्याच्या शेवटी पगार हातात आला की स्वतःसाठी काही ठेवण्यापेक्षा आधी घरच्यांचा विचार करायचा. आई वडिलांच्या गरजा पूर्ण करायचा आणि उरलेलं भविष्याकरता साठवायचा. त्याच्या आयुष्यात अजून एक गोष्ट बाकी होती, ती म्हणजे लग्न. घरच्यांनीही त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली होती. आपल्या मुलाला एक चांगली समजूतदार मुलगी मिळाली पाहिजे, आई नेहमी म्हणायची. काही दिवसांनी एक जुळवाजुळव झाली. शेजारच्याच गावातील एक मुलगी रीमा, शांत, सोज्वळ आणि पाहता क्षणी आवडेल अशी. दोन्हीही कुटुंब भेटली, बोलणं झालं. रीमा ही जास्त बोलणारी नव्हती, पण तिच्या वागण्यात एक साधेपणा होता जो सगळ्यांना भावला. सुरेशनंही तिला पाहिलं आणि मनात एक शांत होकार दिला. त्याला फार अपेक्षा नव्हत्या, फक्त एवढंच की जीवनात साथ देणारी व्यक्ती हवी. काही दिवसांतच लग्न ठरलं. घरात आनंदाची लगबग सुरू झाली. नातेवाईक, तयारी, खरेदी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद. लग्नाचा दिवस उजाडला. ढोल ताशांच्या गजरात, मंत्रांच्या साक्षीनं सुरेश आणि रीमा नव्या नात्यात बांधले गेले. त्या क्षणी सुरेशच्या मनात एकच विचार होता, आता ही माझी जबाबदारी आहे, तिचं आयुष्य सुखात ठेवायचं. लग्नानंतर रीमा त्या घरात आली. सुरुवातीला थोडी संकोचलेली, पण हळूहळू ती घरात मिसळायला लागली. आईवडिलांची सेवा, घरची कामं सगळं ती नीट सांभाळू लागली. सुरेशही तिच्याशी जुळवून घेत होता. दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढू लागला. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. सकाळी एकत्र चहा पिणं, संध्याकाळी कामावरून आल्यावर दिवसाची गोष्ट सांगणं आणि कधी कधी रात्री उशिरांपर्यंत गप्पा मारणं, या छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांचं नातं मजबूत होत होतं. सुरेशच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागलं होतं. आता सगळं ठीक चाललंय, तो मनातच म्हणायचा. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात एक मोठा आनंद आला. रीमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आजी आजोबा आनंदाने न्हाऊन निघाले. सुरेश तर बाळाला हातात घेताना भावुक झाला. माझं स्वतःचं कुटुंब, त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
पण ते आनंदाचं होतं. त्यानं स्वतःशी वचन दिलं, माझ्या या छोट्याला कधीच काही कमी पडू देणार नाही. दिवस पुढे जात होते, जबाबदाऱ्या वाढत होत्या, पण त्याच सोबत आनंदही वाढत होता. सुरेश अजून मेहनत करू लागला. जास्त काम, जास्त वेळ, पण एकच ध्येय, आपल्या कुटुंबाचं सुख. रीमा ही बाळाची काळजी घेत होती, घर सांभाळत होती. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं. काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात दुसरं बाळ आलं. आता त्यांचं छोटंसं कुटुंब पूर्ण झालं होतं. आई वडील आणि 2 गोंडस मुलं. घरात हसण्याचा आवाज, मुलांची खेळ आणि त्या सगळ्यात हरवलेले सुरेश आणि रीमा. आयुष्य जणू एका सुंदर मार्गावर चाललं होतं. सुरेश रोज सकाळी कामावर जायचा आणि जाताना मुलांच्या डोकांवरून हात फिरवायचा. चांगला अभ्यास करा, तो हसत म्हणायचा. रीमा त्याला डब्बा द्यायची आणि दरवाजात उभं राहून त्याला निरोप द्यायची. संध्याकाळी तो परत यायचा आणि मुलं त्याच्या गळ्यात पडायची. त्या क्षणात सगळा थकवा निघून जायचा. हेच खरं आयुष्य आहे, तो मनात म्हणायचा. पण आयुष्य नेहमी एकसारखं राहत नाही. कधी कधी सगळं ठीक चाललं असतानाही नकळत काहीतरी बदलायला लागतं. सुरुवात खूप लहान असते, इतकी लहान की लक्षातही येत नाही. आणि एक दिवस तो छोटा बदलच मोठा वादळ बनतो. रीमाच्या वागण्यातही हळूहळू काही बदल होऊ लागले. सुरुवातीला अगदी किरकोळ, कधी फोनवर जास्त वेळ घालवणं, कधी कोणाशी तरी हळू आवाजात बोलणं, कधी सुरेश समोर काही गोष्टी लपवणं. पण सुरेशने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. कदाचित माझाच गैरसमज असेल, तो स्वतःलाच समजवायचा. कारण त्याच्या मनात शंका नव्हती, विश्वास होता. आणि कधी कधी हाच विश्वास माणसाला सत्यापासून दूर ठेवतो. सुरेशचं आयुष्य वरवर पाहता अजूनही तसंच होतं. सकाळी काम, संध्याकाळी घर आणि रात्री कुटुंबासोबत वेळ. एक दिवस सुरेश कामावरून घरी आला. नेहमीप्रमाणे मुलं धावत आली, त्याला बिलगली. पण रीमा मात्र थोडी वेगळी वाटली. ती किचनमध्ये होती, पण तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं. काय झालं? सुरेशनं सहज विचारलं. काही नाही, थोडी तब्येत ठीक नाही, ती पटकन म्हणाली. सुरेशनं जास्त विचार केला नाही. ठीक आहे, थोडा आराम कर, तो म्हणाला. पण त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला जाणवलं की काहीतरी बदलले. पुढचे काही दिवसही असंच चालू राहिलं. रीमा जास्त वेळ फोनवर राहू लागली, कधी हसत, कधी शांतपणे कोणाशी तरी बोलत. सुरेश जवळ आला की ती फोन पटकन बाजूला ठेवायची. सुरुवातीला त्यानं दुर्लक्ष केलं. आजकाल सगळेच फोनवर असतात, तो स्वतःलाच समजावत होता. पण एक दिवस रात्री उशिरा त्याची झोप उडाली. तो पाणी प्यायला उठला आणि त्यानं पाहिलं की रीमा बेडवर बसून फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना होती, जी सुरेशनं कधी पाहिली नव्हती. तो काही क्षण तसाच उभा राहिला. कोणाशी बोलतेस? त्याने विचारलं. रीमा दचकली. काही नाही, मैत्रीण आहे, ती म्हणाली. इतक्या रात्री? सुरेशनं पुन्हा विचारलं. हो, तिला काही प्रॉब्लेम होता, ती बोलली. सुरेश शांत झाला, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच एक छोटीशी शंका आली. त्या दिवसानंतर त्यानं रीमाकडे थोडं जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. तो काही तपास करत नव्हता, फक्त निरीक्षण करत होता. आणि त्याला जाणवायला लागलं की हा बदल खरा आहे. रीमा आता आधीसारखी मोकळी बोलत नव्हती. तिच्या उत्तरांमध्ये टाळाटाळ होती. कधी कधी ती कारण नसताना चिडचिड करायची. तू इतका प्रश्न का विचारतोस? ती एकदाच चिडून म्हणाली. सुरेश थोडा मागे हटला. मी फक्त विचारलं, तो शांतपणे म्हणाला. त्याला भांडण नको होतं, त्याला फक्त सगळं पूर्वीसारखं हवं होतं. पण गोष्टी हळूहळू हाताबाहेर जात होत्या. एक दिवस सुरेश नेहमीपेक्षा लवकर घरी आला. ऑफिसमध्ये काम कमी होतं, म्हणून त्यानं विचार केला, आज मुलांसोबत जास्त वेळ घालवू. तो घरात शिरला. मुलं हॉलमध्ये खेळत होती, पण रीमा घरात नव्हती. आई कुठे आहे? त्याने मुलांना विचारलं. बाहेर गेली, मुलाने सहज सांगितलं. कुठे? माहिती नाही. सुरेश थोडा थांबला. ठीक आहे, तो म्हणाला. पण त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले. काही वेळाने रीमा घरी आली. कुठे गेली होतीस? सुरेशनं विचारलं. बाजारात, ती सरळ उत्तरली. काही घेतलं? नाही, फक्त गेले होते. उत्तर अगदी साधं होतं, पण काहीतरी जुळत नव्हतं. तर रात्री सुरेश खूप वेळ जागाच होता. तो विचार करत होता, मी जास्त विचार करतोय का, की खरंच काहीतरी आहे. त्याला स्वतःवरच शंका येत होती, कारण त्याच्या मनात अजूनही विश्वास जास्त होता. शंकेपेक्षा दिवस पुढे जात होते आणि प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या मनात जमा होत होत्या. एक कॉल जो तो उचलू शकला नाही, एक मेसेज जो रीमाने पटकन डिलीट केला, एक हसू जे त्याच्यासाठी नव्हतं. या सगळ्या गोष्टी मिळून एक चित्र तयार होत होतं, पण ते चित्र अजून स्पष्ट नव्हतं. एक दिवस सुरेश ऑफिसमध्ये होता. त्याचा एक जुना मित्र भेटला. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्या मित्राने सहज विचारलं, तुझं घर ठीक आहे ना? सुरेश थोडा चकित झाला. हो का? नाही, तसंच काही ऐकलं होतं म्हणून विचारलं. मित्र म्हणाला, काय ऐकलं? सुरेशच्या आवाजात आता ताण होता. अरे सोड, कदाचित अफवा असेल. मित्र टाळू लागला. पण आता सुरेशच्या मनातली शंका आणखीन वाढली. नाही, सांग ना, तो ठामपणे म्हणाला. मित्र काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला,
मी खात्रीने सांगत नाही, पण कोणीतरी म्हणत होतं की तुझ्या घराजवळ काही अनोळखी लोक नेहमी येताना दिसतात. सुरेशच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. तुला काही वाटलं असेल तर इग्नोर कर, मी फक्त सांगितलं, मित्र म्हणाला. पण आता इग्नोर करणं शक्य नव्हतं. त्या दिवसापासून सुरेशच्या मनातील शंका भीतीमध्ये बदलू लागली. तो घरी परतला, नेहमीसारखाच वागला, पण आतून तो पूर्णपणे बदलला होता. तो आता फक्त पती नव्हता, तो एक माणूस होता जो सत्य शोधत होता. त्या रात्री त्यानं रीमाकडे पाहिलं. ती मुलांसोबत हसत होती, अगदी नेहमीसारखी. पण आता सुरेशच्या नजरेत प्रश्न होते. ही तीच रीमा आहे का जिला मी ओळखतो? त्यानं स्वतःलाच विचारलं. आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली. जर हे सगळं खरं असेल तर? त्या विचारानेच त्याचं मन हादरलं. पण त्यानं ठरवलं, घाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आधी सत्य जाणून घ्यायचं. कारण कधीकधी आपण जे ऐकतो ते खोटं असतं, पण कधीकधी तेच खरंही असतं. आणि त्या रात्री सुरेश झोपला नाही. त्या रात्रीनंतर सुरेशचं आयुष्य जणू 2 भागांत विभागलं होतं. एक भाग जो सगळ्यांसमोर होता, शांत, सामान्य, नेहमीसारखा. आणि दुसरा भाग त्याच्या मनात चालणारं वादळ. बाहेरून तो अजूनही तोच सुरेश होता, पण आतून तो पूर्णपणे बदलला होता. आता तो प्रत्येक गोष्ट वेगळ्या नजरेनं पाहत होता. प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द, प्रत्येक शांतता. रीमा अजूनही तसंच वागत होती. कधी हसरी, कधी शांत, कधी अचानक चिडणारी. पण आता सुरेशच्या मनात एकच प्रश्न होता, हे सगळं खरं आहे का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं त्याच्यासाठी गरजेचं बनलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सगळं सुरू झालं. मुलं शाळेसाठी तयार होत होती. रीमा त्यांना डबा देत होती आणि सुरेश ऑफिसला जायची तयारी करत होता. सगळं अगदी नेहमीसारखं. पण आता प्रत्येक क्षणात एक दडलेली ताण होती. मी निघतो, सुरेश म्हणाला. हो, काळजी घे, रीमा सहज म्हणाली. सुरेशनं तिच्याकडे पाहिलं काही क्षणांसाठी. तिच्या चेहऱ्यावर काहीच वेगळं दिसत नव्हतं. आणि कदाचित हाच सर्वात मोठा प्रश्न होता. जर काहीच चुकत नसेल तर मला असं का वाटतंय? ऑफिसमध्ये गेल्यावरही त्याचं लक्ष कामात नव्हतं. त्याच्या डोक्यात सतत तेच विचार फिरत होते. शेवटी त्यानं एक निर्णय घेतला. आज मी सत्य शोधणार. त्या दिवशी त्यानं ऑफिसमधून थोडं लवकर निघायचं ठरवलं. पण घरी सरळ न जाता थोड्या अंतरावरच थांबायचं. संध्याकाळ झाली. तो शांतपणे घराजवळ आला, पण घरात गेला नाही. थोड्या अंतरावरून तो घराकडे पाहत होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. काही मिनिटं गेली. सगळं शांत होतं. कदाचित मी चुकीचा आहे, तो मनात म्हणाला. पण अचानक त्यानं पाहिलं, घराच्या दरवाजाजवळ एक अनोळखी माणूस उभा होता. सुरेशचा श्वास अडखळला. तो माणूस काही क्षण आजूबाजूला पाहत होता आणि मग हळूच दरवाजा ठोठावला. काही सेकंदांनी दरवाजा उघडला आणि आतून रीमा दिसली. तिनं पटकन त्या माणसाला आत घेतलं आणि दरवाजा बंद केला. त्या क्षणी वेळ जणू थांबली. सुरेशच्या डोळ्यांसमोर सगळं फिरायला लागलं. हे काय होतं? त्याच्या मनात एकच प्रश्न होता. तो काही क्षण तिथेच उभा राहिला, जणू त्याच्या शरीरात शक्तीच उरली नव्हती. त्याला आत जाऊन सगळं विचारावंसं वाटत होतं, पण त्यानं स्वतःला थांबवलं. नाही, अजून नाही, तो मनात म्हणाला. मला सगळं स्पष्ट पाहायचं आहे. तो तिथून शांतपणे निघून गेला, पण आतून तो पूर्णपणे तुटत होता. त्या रात्री तो घरी परतला जणू काहीच झालं नाही अशा प्रकारे. मुलं नेहमीप्रमाणे त्याच्याशी बोलत होती, खेळत होती. रीमा किचनमध्ये होती. सगळं अगदी सामान्य. पण आता सुरेशच्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं ते विसरणं अशक्य होतं. आज काय केलंस? त्याने सहज तिला विचारलं. काही नाही, घरातच होते, रीमा शांतपणे म्हणाली. त्या उत्तराने सुरेशच्या मनात काहीतरी तुटलं. घरातच? तो मनात म्हणाला. त्याला राग आला, खूप राग. पण त्यानं स्वतःला थांबवलं, कारण आता त्याला खात्री झाली होती काहीतरी चुकीचं चाललं आहे. पण अजूनही त्याला एक आशा होती. कदाचित मी जे काही पाहिलं ते काहीतरी वेगळंच असेल. मन माणसाला शेवटपर्यंत समजावत राहतं, जरी डोळ्यांनी सत्य पाहिलं असलं तरी. पुढचे काही दिवस सुरेश अजून शांत झाला. तो काही बोलत नव्हता, काही विचारत नव्हता, फक्त पाहत होता. आणि त्याला एक गोष्ट लक्षात आली. तो माणूस पुन्हा आला आणि पुन्हा. आता ही गोष्ट योगायोग नव्हती, ही एक सवय बनली होती. प्रत्येक वेळी सुरेशच्या मनात एकच भावना वाढत होती. वेदना, विश्वास तुटण्याची वेदना, फसवणुकीची वेदना आणि स्वतःला प्रश्न विचारण्याची वेदना. मी कुठे कमी पडलो? एक दिवस तो आरशासमोर उभा राहिला, स्वतःकडे पाहत. मी इतका वाईट आहे का? त्यानं स्वतःलाच विचारलं. मी तिच्यासाठी सगळं केलं, मग असं का? त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, पण त्यानं ते पुसलं, कारण अजूनही त्याच्याकडे एक जबाबदारी होती, त्याची मुलं. त्या रात्री तो मुलांच्या बाजूला बसला, त्यांना झोपताना पाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं आणि त्या क्षणी त्यानं एक निर्णय घेतला. मी घाईत काहीच करणार नाही. त्या दिवसानंतर सुरेशचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं, पण बाहेरून अजूनही सगळं तसंच दिसत होतं. तो अजूनही रोज ऑफिसला जात होता, मुलांसोबत हसत होता आणि रीमासमोर सामान्य वागत होता, पण आतून
तो खूप तुटत होता. प्रत्येक दिवस त्याच्यासाठी एक परीक्षा बनला होता. एकीकडे त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं सत्य आणि दुसरीकडे त्याच्या मनात उरलेला थोडासा विश्वास. तो अजूनही स्वतःला एकच गोष्ट सांगत होता, कदाचित मी जे काही पाहिलंय त्यामागे काही कारण असेल. पण मनाच्या आत खोलवर त्याला माहिती होतं काहीतरी खूप मोठं चुकतंय. काही दिवस तो शांत राहिला, फक्त पाहत राहिला. पण एक क्षण असा येतो जेव्हा माणूस स्वतःला थांबवू शकत नाही, आणि तो क्षण अखेर आला. त्या दिवशी सुरेशनं ठरवलं, आज मी सगळं स्पष्ट पाहणार. तो पुन्हा एकदा ऑफिसमधून लवकर निघाला. यावेळी त्याच्या मनात भीती नव्हती, तर एक विचित्र शांतता होती. जणू तो आतून तयार झाला होता. तो घराजवळ आला आणि थोड्या अंतरावर थांबला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. काही मिनिटं गेली आणि पुन्हा एकदा तोच प्रसंग घडला. एक अनोळखी माणूस घराजवळ आला, दरवाजा ठोठावला आणि काही सेकंदात आत गेला. यावेळी सुरेश थांबला नाही. तो हळूहळू घराकडे चालू लागला. प्रत्येक पावलासोबत त्याच्या मनात एकच विचार होता, आज सगळं संपणार आहे. तो दरवाजापाशी पोहोचला, काही क्षण उभा राहिला आणि मग दरवाजा उघडला. आज जे त्यानं पाहिलं ते त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचा विश्वास तुटताना त्याला दिसत होता. त्याच्या आयुष्याचा आधार, त्याचं नातं, सगळं काही एका क्षणात कोसळत होतं. काही सेकंद तो तसाच उभा राहिला, निशब्द. त्याला राग आला, खूप राग, पण त्याहून जास्त त्याला वेदना झाली. हेच का होतं सगळं? त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता. रीमा त्याला पाहून घाबरली. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्दच सापडत नव्हते. सुरेश, ऐक ना, ती थरथरत म्हणाली. पण आता ऐकण्यासारखं काही उरलंच नव्हतं. सुरेशने काहीच बोललं नाही. तो फक्त काही क्षण त्या बेडकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे मागे वळला आणि बाहेर निघून गेला. त्या शांततेतच सगळं काही संपलं होतं. बाहेर आल्यावर त्याच्या पायात शक्ती उरली नव्हती. तो रस्त्यावर बसला, डोकं हातात धरून. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता. मी इतका वाईट होतो का? त्यानं स्वतःलाच विचारलं. मी कमी पडलो का? त्या प्रश्नांची उत्तरं नव्हती, फक्त वेदना होती. काही वेळाने तो स्वतःला सावरत घरी परतला. मुलं आत खेळत होती. त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्याने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या क्षणी त्याचं मन आणखीन तुटलं. या मुलांसाठी मी मजबूत राहायला हवं, त्याने ठरवलं. रात्री रीमा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. माझं ऐक, तसं नाही आहे, ती म्हणत होती. पण आता सुरेश शांत होता. पुरे झालं, तो फक्त एवढंच म्हणाला. त्या 2 शब्दांमध्ये त्याचं सगळं आयुष्य होतं. त्या रात्री दोघांमध्ये खूप मोठं अंतर निर्माण झालं, जे कदाचित कधीच भरून निघणार नव्हतं. त्या रात्रीनंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. पण सगळं शांत होतं, खूप शांत. इतकं शांत की त्या शांततेत वेदना ऐकू येत होती. सुरेश आणि रीमा एकाच घरात होते, पण जणू 2 वेगळ्या जगात राहत होते. बोलणं बंद झालं होतं, नजरा टळल्या जात होत्या आणि सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे न बोललेले प्रश्न. सुरेश रोज मुलांसाठी स्वतःला सावरत होता. सकाळी उठून त्यांना शाळेसाठी तयार करणं, त्यांच्यासोबत बसून जेवण करणं, रात्री त्यांना झोपवणं, तो सगळं करत होता. पण आतून तो रिकामा झाला होता. एक दिवस रात्री उशिरा मुलं झोपल्यावर रीमा हळूच त्याच्यासमोर आली. तिचे डोळे लाल झाले होते. कदाचित ती खूप वेळ रडत होती. सुरेश, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. सुरेश शांत बसला. काहीच प्रतिक्रिया नाही. मी चूक केली आहे, खूप मोठी चूक. तिचा आवाज थरथरत होता. पण प्लीज एकदा माझं पूर्ण ऐक. काही क्षण शांतता आणि मग सुरेशनं डोळे वर केले. आता ऐकून काय फायदा? त्याचा आवाज शांत होता, पण थंड होता. सगळं संपलं आहे. त्या शब्दांनी रीमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नाही, नाही संपलं. अजून काहीतरी उरलं आहे. आपलं घर, आपली मुलं, ती म्हणाली. त्या मुलांसाठीच तर मी अजून इथे आहे, सुरेशनं उत्तर दिलं. नाही तर. तो वाक्य पूर्णही करू शकला नाही. रीमा त्याच्या पायांजवळ बसली. मला माफ कर, मी खरंच बदलणार आहे. पुन्हा कधी असं होणार नाही, ती रडत म्हणाली. का केलंस असं? हा प्रश्न सुरेशच्या तोंडून अखेर बाहेर पडला. हा प्रश्न त्याच्या मनात खूप दिवसांपासून होता. रीमा काही क्षण शांत राहिली, जणू ती शब्द शोधत होती. माझ्या आयुष्यात लग्नाआधी एक व्यक्ती होती, ती हळू आवाजात बोलायला लागली. मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, पण घरच्यांनी आमचं लग्न होऊ दिलं नाही. सुरेश शांतपणे ऐकत होता. मग माझं तुझ्यासोबत लग्न झालं आणि मी ठरवलं होतं की सगळं विसरायचं, नव्यानं सुरुवात करायची. तिचा आवाज तुटत होता. पण काही महिन्यांपूर्वी तो पुन्हा माझ्या आयुष्यात आला, ती पुढे म्हणाली. आणि मी कमकुवत पडले. त्या शब्दांनी पुन्हा एकदा सुरेशचं मन हादरलं. कमकुवत? तो हलक्या आवाजात म्हणाला. ही कमकुवतपणा नाही, ही निवड आहे. रीमा रडत होती. हो, माझी चूक आहे, मी मान्य करते. पण मला एक संधी दे. मी सगळं संपवेन. त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या लोकांशी संबंध. काही क्षण दोघंही शांत होते. त्या शांततेत फक्त श्वासाचा आवाज होता. सुरेशच्या मनात 2 गोष्टी चालू होत्या. एक त्याचा स्वाभिमान
आणि दुसरी त्याची मुलं. मी काय करू, तो स्वतःलाच विचारत होता. जर मी तिला सोडलं तर मुलांचं काय, आणि जर मी तिला ठेवून घेतलं तर मी स्वतः जगू शकेन का? काही वेळानंतर त्यानं एक दीर्घ श्वास घेतला. ही शेवटची संधी आहे, तो म्हणाला. रीमाने लगेच डोकं वर केलं. खरंच तिच्या डोळ्यांत आशा दिसत होती. हो, पण एक अट आहे, सुरेशनं ठामपणे सांगितलं. आतापासून सगळं पारदर्शक असायला हवं. कोणतंही खोटं नाही, कोणतीही लपवाछपवी नाही. हो, मी सगळं मान्य करते, रीमा लगेच म्हणाली. त्या रात्री एक निर्णय झाला. एक शेवटची संधी दिली गेली. पुढचे काही दिवस सगळं ठीक दिसत होतं. रीमा बदललेली वाटत होती. ती घराकडे लक्ष देत होती, मुलांसोबत वेळ घालवत होती आणि सुरेश सोबतही नीट वागत होती. सुरेश हळूहळू विश्वास ठेवायला लागला. कदाचित ती खरंच बदलली आहे, त्यानं स्वतःला समजावलं. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही आणि कधीकधी जे आपण पाहतो ते पूर्ण सत्य नसतं. काही आठवड्यांनी एक छोटासा प्रसंग घडला जो पुन्हा सगळं बदलून टाकणारा होता. त्या दिवशी सुरेश अचानक ऑफिसमधून लवकर निघाला, कारण त्याला काहीतरी विचित्र जाणवत होतं. तो घरी पोहोचला. दरवाजा बंद होता. त्यानं बेल वाजवली, पण उत्तर नाही. त्याचं मन पुन्हा एकदा अस्वस्थ झालं. कुठे गेली असेल, त्यानं विचार केला. त्याने मुलांना, शेजाऱ्यांकडे पाहिलं. ते तिथे नव्हते. आता त्याचा संशय वाढला. त्या दिवशी सुरेशच्या मनात काहीतरी बरोबर नाही अशी जाणीव सतत होत होती. त्याने लगेच फोन काढला, कॉल केला, पण फोन स्विच ऑफ. आता त्याचा संशय अधिकच वाढला. त्यानं आजूबाजूला पाहिलं, शेजाऱ्यांना विचारलं, पण कुणाला काहीच माहिती नव्हती. काही क्षण तो तसाच उभा राहिला आणि मग अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. काही दिवसांपूर्वी ती ज्या ठिकाणी जायची सांगत होती, त्याने लगेच बाईक काढली आणि त्या दिशेनं निघाला. रस्ता लांब वाटत होता, पण त्याचं मन अजूनही वेगाने धावत होतं. शेवटी तो त्या ठिकाणी पोहोचला. एक छोटंसं घर, थोडंसं एकांतात. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तो काही क्षण बाहेर उभा राहिला आणि मग हळूहळू पुढे गेला. दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, थोडासा उघडाच होता. त्याने हलकेच तो ढकलला आणि आत पाहिलं. त्या क्षणी त्याचं आयुष्य पुन्हा एकदा तुटलं. त्याच्या डोळ्यांसमोर तेच दृश्य होतं, पण यावेळी अधिक स्पष्ट, अधिक वेदनादायक. तो काही सेकंद तसाच उभा राहिला, जणू वेळ थांबली होती. त्याच्या मनात एकच विचार, मी पुन्हा फसलो. त्याचा श्वास जड झाला, हात थरथर कापू लागले. पण यावेळी तो आधीसारखा निघून गेला नाही. यावेळी त्यानं स्वतःला सावरलं. आता भावनांनी नाही, बुद्धीनं काम करायचं त्यानं ठरवलं. त्यानं शांतपणे फोन काढला आणि पुरावा म्हणून काही फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. कोणताही आवाज न करता, कोणतीही गडबड न करता तो तिथून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर राग नव्हता. फक्त एक कठोर निर्णय होता की आता पुरे. तो स्वतःशीच म्हणाला. तो थेट घरी परतला, मुलांना घेऊन बसला, त्यांच्यासोबत वेळ घालवू लागला. त्या क्षणी त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली. माझी जबाबदारी ही माझी मुलं आहेत आणि मला त्यांच्यासाठी मजबूत राहायचं आहे. काही वेळाने रीमा घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच वागण्याचा प्रयत्न होता, पण सुरेशच्या नजरेतून काहीच सुटलं नाही. कुठे गेली होतीस, सुरेशनं शांतपणे तिला विचारलं. मी मैत्रिणीकडे गेले होते, ती म्हणाली. सुरेश हलकसा हसला. खरंच, तो म्हणाला. त्या एका शब्दात सगळं होतं. रीमा काही क्षण गप्प झाली. हो, ती म्हणाली. सुरेश उठला आणि तिच्यासमोर फोन ठेवला. त्या फोनमध्ये सगळं होतं. काही सेकंदातच तिचा चेहरा पांढरा पडला. तिचे हात थरथर कापू लागले. सुरेश, मी, ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. बस, सुरेशनं तिला थांबवलं. आता काही ऐकायचं नाही. त्याचा आवाज शांत होता, पण खूप ठाम होता. मी तुला एक संधी दिली होती, तीही शेवटची. उद्या सकाळी तू या घरातून जाणार आहेस, सुरेशनं स्पष्ट सांगितलं, आणि यावेळी कायमचं. प्लीज सुरेश, एकदा अजून, ती विनवणी करत होती. नाही, तो ठामपणे म्हणाला. आता सगळं संपलं आहे. त्या रात्री दोघांमध्ये ही शेवटची रेषा ओढली गेली. पण गोष्ट इथेच संपली नाही, कारण सुरेशनं यावेळी एक वेगळा निर्णय घेतला होता. तो फक्त दूर जाणार नव्हता, तर सत्य बाहेर आणणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने सगळं सांगितलं, पुरावे दाखवले आणि एकच गोष्ट सांगितली, मला आणि माझ्या मुलांना माझ्या बायकोपासून सुरक्षित ठेवायचं आहे. पोलिसांनीही ही गोष्ट गंभीरपणे घेतली. त्याची तक्रार नोंदवली आणि तपास सुरू झाला. सुरुवातीला सगळं शांत होतं, पण काही दिवसांतच गोष्टी वेगाने बदलायला लागल्या. पोलिसांनी रीमाला चौकशीसाठी बोलवलं. ती सुरुवातीला सगळं नाकारत होती. हे सगळं खोटं आहे, मला फसवलं जातंय, ती म्हणत होती. पण पुरावे तिच्या विरोधात उभे होते. कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस आणि सुरेशने दिलेले व्हिडिओ, प्रत्येक गोष्ट एकच सत्य सांगत होती. चौकशी वाढत गेली. हळूहळू तिचं मौन तुटायला लागलं. एक एक करून सगळं समोर येऊ लागलं. फक्त एक व्यक्ती नाही, तर अनेक लोकांशी तिचा संपर्क होता. काही लोक तिच्या ओळखीचे, काही पूर्णपणे अनोळखी. हे ऐकून पोलीसही थोडे आश्चर्यचकित झाले. ही फक्त वैयक्तिक बाब नाही,
यामागे अजून काही असू शकतं. त्यांनी विचार केला. तपास अजून खोलात गेला. काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं, चौकशी झाली आणि तिथून आणखीन धक्कादायक गोष्टी समोर आल्या. काही संवादांमध्ये पैशांचा उल्लेख होता, काही ठिकाणी दबाव टाकण्याच्या गोष्टी होत्या आणि सर्वात भयानक गोष्ट सुरेशबद्दल नकारात्मक चर्चा, तो अडथळा आहे असे काही शब्द रेकॉर्डमध्ये सापडले. हे ऐकून सुरेश काही क्षण गप्प बसला. त्याला समजलं, मी फक्त फसवला गेलो नाही तर कदाचित माझ्या जीवाला धोक्यातही होतो. त्या क्षणी त्यानं मुलांकडे पाहिलं आणि त्याचा निर्णय अजून मजबूत झाला. मी काहीही झालं तरी यांना सुरक्षित ठेवणार. दरम्यान समाजातही ही गोष्ट हळूहळू पसरायला लागली. नातेवाईक, शेजारी सगळ्यांच्या नजरा बदलल्या. काही लोकांनी सुरेशला साथ दिली तर काही फक्त चर्चा करत राहिले. पण सुरेशनं ठरवलं होतं, मला कोणाचं काहीही म्हणणं ऐकायचं नाही. मला फक्त सत्यासोबत उभं राहायचं आहे. रीमाच्या घरच्यांनाही सगळं कळालं. त्यांनी सुरुवातीला तिचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा सत्य त्यांच्या समोर आलं तेव्हा तेही शांत झाले. त्यांच्याही डोळ्यांतही निराशा होती. हे काय केलंस तू? त्यांनी तिला विचारलं. पण आता त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. वेळ जात होता आणि केस मजबूत होत होती. प्रत्येक पुराव्यानं एकच गोष्ट स्पष्ट होत होती, हे फक्त एक साधं नातं तुटणं नव्हतं, तर विश्वासाचा पूर्णपणे भंग होता आणि त्याचे परिणाम गंभीर होते. एक दिवस पोलिसांनी सुरेशला बोलवलं. तुमचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे, त्यांनी सांगितलं. सुरेश शांतपणे बसला आणि सगळं सांगितलं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. त्याच्या आवाजात राग नव्हता, फक्त सत्य होतं. मी तिला एक नाही, दोनदा संधी दिली, तो म्हणाला, पण प्रत्येक वेळी माझा विश्वास तोडला गेला. त्या शब्दांनी खोलीत काही क्षण शांतता पसरली. पोलिसांनी त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवली. तुम्ही योग्य केलं, ते म्हणाले. त्या दिवशी सुरेशला पहिल्यांदा असं वाटलं की मी एकटा नाही. केस आता अंतिम टप्प्याकडे जात होती. काही महिने गेले, केस कोर्टात पोहोचली आणि आता अंतिम निर्णयाचा दिवस जवळ आला होता. त्या दिवशी कोर्टात खूप शांतता होती, पण त्या शांततेत ताण स्पष्टपणे जाणवत होता. सुरेश तिथे उभा होता, साधा, शांत, पण आतून खूप काही अनुभवू गेलेला माणूस. त्याच्या बाजूला त्याची 2 मुलं होती. त्यांना अजूनही पूर्ण सत्य समजलं नव्हतं, पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांतली वेदना नक्कीच पाहिली होती. रीमा समोर उभी होती. तिचा चेहरा बदलला होता. एकेकाळी आत्मविश्वासाने भरलेली ती आता शांत आणि खाली पाहणारी झाली होती. कोर्टात सगळेच पुरावे सादर झाले. रेकॉर्ड्स, मेसेज, व्हिडिओ आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्य. जज काही वेळ शांत बसले, सगळं ऐकलं आणि मग त्यांनी निर्णय सांगायला सुरुवात केली. त्या प्रत्येक शब्दासोबत सुरेशच्या आयुष्याचा एक अध्याय संपत होता. या प्रकरणात विश्वासाचा गंभीर भंग झालेला आहे. पुरावे स्पष्ट आहेत आणि त्यामुळे न्यायालय योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेत आहे. त्या दिवशी निर्णय झाला. रीमा आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि सुरेशला त्याच्या मुलांसोबत सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार देण्यात आला. कोर्टातून बाहेर पडताना सुरेशनं एक दीर्घ श्वास घेतला. जणू अनेक महिन्यांपासून छातीत अडकलेलं एक ओझं हलकं झालं होतं. त्याने मुलांचा हात घट्ट पकडला आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मित दिसली. त्या दिवसानंतर त्याने एक नवीन आयुष्य सुरू केलं. सोपं नव्हतं. लोक बोलत होते, प्रश्न विचारत होते, काही त्याला जज करत होते, पण सुरेशनं एक गोष्ट ठरवली होती, मी माझ्या भूतकाळाने नाही, माझ्या निर्णयांनी ओळखला जाईन. तो मुलांसोबत जास्त वेळ घालवू लागला, त्यांना चांगलं शिक्षण देऊ लागला आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांना एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण तो देऊ लागला. कधीकधी रात्री तो एकटाच बसायचा. त्याच्या जुन्या आठवणी डोकवायच्या, डोळ्यांत पाणी यायचं, पण आता तो तुटत नव्हता. कारण त्यानं एक गोष्ट शिकली होती, ज्यांनी आपल्याला दुखावलं ते आपल्याला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. तुम्ही विचार करत असाल की पुढे रीमाचं काय झालं? ती तिच्या निर्णयांच्या परिणामांना सामोरे जात होती. ज्यांच्यासाठी तिने सगळं काही गमावलं ते लोकच तिच्यासोबत आता राहिले नाहीत. शेवटी ती एकटीच राहिली आणि हेच त्या गोष्टीचं सर्वात मोठं सत्य होतं. चुकीच्या मार्गावर मिळालेलं सुख कायमचं नसतं. मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वास हा नात्याचा पाया असतो. एकदा तो तुटला तर सगळं कोसळतं. माफी देणं मोठेपण असतं, पण स्वतःचा आदर राखणं त्याहून मोठं असतं. बाकी असं कधी कुणासोबत घडलं आहे का? आणि तरीही तुम्ही संधी देत आहात? मग डोळे झाकून विश्वास अजिबात ठेवू नका. लक्ष ठेवत चला आपल्या पार्टनरवर. काय करत आहे ते, कुठं जात आहे,
संशय वाटला तर लगेच बोला. एकमेकांसोबत बोलून एकमेकांना संधी द्या, पण फसवू नका. बाकी या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? चूक नक्की कुणाची? खाली कॉमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. धन्यवाद.